नमस्कार. मी तुमचा बाबा राजाच्या मौजा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आज मी रेल्वे स्टेशनवर घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगणार आहे. खूप मजेदार आहे, तुम्हाला ऐकायलाही खूप छान वाटेल. मला जायचं होतं रेल्वेने आणि रेल्वेने जायचं असल्यामुळे मी रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. पोहोचल्यानंतर मला असं लक्षात आलं की एक एक्सप्रेस गाडी जाणार आहे आणि त्यानंतर माझी पॅसेंजर गाडी येणार होती. मला चुटकुपुटकुले गावाला जायचं होतं ना, एक्सप्रेस गाडी थांबत नाही. त्यामुळे मग कसं मला त्या पॅसेंजर गाडीने जायचं आणि त्याच्या अगोदर एक एक्सप्रेस गाडी जाणार होती. तर त्यामध्ये झालं असं, गाडी स्पीडने स्टेशनवर आली, थांबली आणि ती निघायच्या तयारीत आहे. तितक्यामध्ये मग मी काय बघतो तर एक माणूस पळत येतोय, स्पीडने पळत येतोय, असा पळतोय जोरात, ती गाडी गेली निघून. तो माणूस झाला हताश. पळत 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 हळूहळू थांबत थांबत कसा बसा माझ्यापर्यंत पोहोचला आणि मटकन खाली बसला. बसल्यानंतर मला पाहलं गेलं नाही त्याचं दुःख. तो इतका दुःखी झाला होता ती गाडी गेल्यामुळे. आता त्याला माहीत नाही वाटतं की पुन्हा दुसरी गाडी येणार आहे, त्या गाडीने आपण जाऊ शकतो. आणि तो सहज माझ्याकडे असं नजर डोकावून मला विचारलं त्याने, आता मी कसं जाणार? मी त्याला सहज बोललो, रेल्वे गाडीनं. याच्यात माझं काही चुकलं का? पण त्याला आला राग आणि तो म्हणला, नाही नाही, मी आता बैलगाडीनंच जाणार. मी त्याला सहज हसून म्हणलो, अरे नको जाऊ बैलगाडीनं तुम्ही. तरी त्याचा राग इतका अनावर झाला आणि तो सरळ बोलला, मी बैलगाडीनंच जाणार. मग मी सुद्धा मोठा आवाज केला, अबे येड्या, बैलगाडीनं नको जाऊस तू. तू जर बैलगाडीनं जाशील आणि तुझ्या मागून जर रेल्वे गाडी आली तर तो मध्येच काय बोलला माहित आहे? मी पटकन बैलगाडीतून उतरीन आणि रेल्वेत बसीन. काय दिमाग होता त्याचा, सुपर. पण मी त्याला बोललो, येड्या, तुला पाहून रेल्वे गाडी कस काय थांबणार रे? तर तो म्हणतो कसा, मी बैलगाडीत आहे ना, माझी बैलगाडी पाहून रेल्वे थांबणारच आणि रेल्वे थांबली की मी बैलगाडीतून उतरलो की बसलो रेल्वेत. किती सहज त्यानं बोलला तो. मग मी त्याला समजून सांगितलं, अरे येड्या, तुझी बैलगाडी पाहून रेल्वे गाडी थांबणार नाही. मग तो थोडासा चकाभूम झाला. मग म्हणला, मग कसं करायचं? तर मी त्याला सांगितलं, थोडं व्यवस्थित समजून सांगितलं, अरे येड्या, म्हणलं तू काय कलेक्टर आहे? गाडी थांबायला तुला पाहिलं की? हां, तू जर तो लाल झेंडीवाला असतास ना, असं फडका हलवला असतास तर गाडी थांबू शकली असती. पण तू तो पण नाहीये. हां, पण मात्र एक आहे, हा, तू जर तिकीट कलेक्टर असता ना, तिकीट चेक करणार, माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना, हां, टी.सी जर असता ना तू, तो हात दाखवताच गाडी थांबली असती. मी पण त्याला थोडंसं हसवण्याचा प्रयत्न केला आणि तो थोडासा हसता झाला. हे बरोबर आहे म्हणला. अरे म्हणलं, गाड्या, तू येडा का खुळा रे? बैलगाडी तू प्लॅटफॉर्मनं चालवली, रेल्वेच्या ट्रॅकवर तू बैलगाडी चालवतोस, पाठीमागून रेल्वे येते आणि तुझी बैलगाडी तशीच राहणार आहे का रे? बैल बिथरतील ना आणि उड्या मारायला लागतील. तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो म्हणतो, अरे बाप रे, मग आता कसं? बैलगाडीनं जाऊ शकत नाही. मी म्हणलं, हो, बैलगाडीनं जायचं नाही. त्याचा पुन्हा तोच प्रश्न, मग मी कसं जाऊ? मी त्याला पुन्हा तेच हस्त करण्यासाठी, अबे रेल्वे गाडीनं जायचं. तो म्हणतो, रेल्वे गाडी तर आता गेली. मग मी त्याला थोडं समजून सांगितलं, अरे दुसरी येईल ना आता, चिंता कशाला करतोस? हे बघ, माझं डोकं तू खाऊ नकोस जास्त. मला पण गावाला जायचं आहे. ही एक्सप्रेस गाडी गेली, माझं चुटपुट्या गावाला जायचं असल्यामुळे मी पॅसेंजरने जाणार आहे. तेव्हा त्याचा जीवात जीवा आला आणि तो म्हणला, मला पण सोबत घेऊन चला. मी म्हणलं, ठीक आहे, कुठं जायचं आहे भाऊ तुला? तर त्यांनी मला उलट प्रश्न केला, तुम्ही कुठं जाणार आहे म्हणे दादा? मग मी त्याला सांगितलं की मी साडभावला चाललो. पुन्हा त्याचे डोळे मोठे, त्याला साडभावच माहीत नाही ना, आता कसं करायचं? मी त्याला म्हणलं, अरे भाऊ, साडभाव माहीत नाही तुला? ते जुळजुळ. पुन्हा त्याचे प्रश्नांकित डोळे दिसले. मग मी म्हणलं त्याला,
ते मायमुळं माहीत आहे का तुला? तरी पण नाही. अरे ते दूध खुळं ते तिकडून नाही का येत? तरी पण नाही. मग मी म्हणलं तुला मायमुळं माहीत आहे का रे बाळा? तरी पण त्याचे डोळे असे. अरे येड्या म्हणलं मायमुळं माहीत नाही तुला? ते बाप घोळच्या बाजूला येते. ते जाऊ दे, तुला कुठं जायचंय ते सांग. तर तो लगेच पटकन उत्तरला, मला सावतर साडभावला जायचंय. अरे काय येड्या, साडभावच्या डाव्या अंगाला सावतर साडभाव. मला माहिती आहे म्हणलं, मी गेलेलो आहे तिथं. तो काय बोलतो, तिथं कुठं गेले होते? मी त्याला सांगितलं, अरे सांडपाणी कॉलनीत गेलो होतो एका मित्राला भेटायला. हा सांडपाणी कॉलनी माहिती आहे. मी मित्राला भेटायला गेलो होतो त्याला सांगितलं, पण तिथं माझा भेटला जोड भाऊ. पुन्हा त्याचे डोळे प्रश्नांकित. हे जोड भाऊ काय आला आता? मग मी त्याला समजून सांगितलं, अरे जोड भाऊ म्हणजे असा आहे, हा जो आमचा भाऊ आहे जोड भाऊ, हा होता अनाथ. माझ्या बापाला आली कीव. मग माझ्या बापाने त्याला आमच्या परिवारात सामील करून घेतलं. अशा रीतीनं तो झाला आमचा जोड भाऊ. तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याला लगेच आठवण आलं की आपल्याला जायचंय. तो म्हणला, दादा आपल्याला जायचंय, कसं? मी म्हणलं गाडी येणार आहे आता, आपली रेल्वे गाडी येते म्हणलं भाऊ आता थोड्याच वेळात. म्हणे जर ही पण गाडी हुकली तर? मग मी पण त्याला डोळे मोठे करून बोललो, आपल्या टांगा आहेत ना रे, टांगड्यावर जायचं. टांगड्यावर. टांगड्यावर म्हणजे नाही कळालं? अरे येड्या, पायी पायी जायचं. आणि इतक्यामध्ये आमची रेल्वे गाडी आली. आम्ही कसे बसे घुसून तिच्यामध्ये बसलो. मी काय केलं, त्याला अगोदर ढकलून दिलं आतमध्ये आणि नंतर मी लटकलो. त्याने मला ओढला. आम्ही आतमध्ये सुरक्षित झालो आणि आम्ही आमच्या गावाला गेलो. कसं वाटलं माझा हा किस्सा ऐकून तुम्हाला? आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि सांगा तुम्हाला कसा वाटला तो. नमस्कार.